बीड हत्या प्रकरणामध्ये गंभीर तपास होत नाही असा दावा किंवा तसा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। एसआयटी बरखास्त करा अशी मागणी देखील आता अंजली दमानिया यांनी केली आहे। सर्व अधिकारी हे वाल्मिक कराडच्या आशीर्वादाने आले असा गंभीर आरोप देखील दमानिया यांनी केला आहे। सर्वच अधिकारी जिल्ह्याबाहेरचे असावेत अशी मागणी देखील आता दमानिया यांच्याकडून करण्यात आली आहे। तर अंजली दमानिया यांनी काय आरोप केलेत, काय मागण्या केल्यात आपण पाहतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गंभीर तपास होत नाही, एसआयटी बरखास्त करा, अधिकारी कराडच्या मर्जीतले आहेत। बीडमधून अनेक तक्रारी येत असून त्यासाठी सरकारनं हॉटलाईन तयार करावी। बिंदू नामावलीप्रमाणे एखाद्या जिल्ह्यामध्ये अधिकारी असावेत। बिंदू नामावली होत आहे की नाही याची चौकशी देखील करण्यात यावी। बीडमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याबाहेरचे असावेत। बीड जिल्ह्यामध्ये ज्यांना ज्यांना बंदुकीचे परवाने दिले त्यांची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। तर बीड हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींची चौकशी कॅमेरासमोर करावी। वाल्मिक कराड राहत असलेल्या ठिकाणी देखील कॅमेरे लावले जावेत। केस तालुक्यामध्ये मुख्य अधिकारी का नाही याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। इतकंच नाही तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या जवळच्या व्यक्तींनी धमक्या दिल्या त्यांची देखील चौकशी करा अशी मागणी आता अंजली दमानिया यांनी केली आहे। मागणी हीच होती की संतोष देशमुखांचं जे प्रकरण झालंय त्याचा गंभीरतेने तपास होत नाही आणि त्यासाठी एसआयटीचं जे गठन केलं गेलं आहे ती पूर्णच्या पूर्ण एसआयटी डिसबँड करावी। कारण जे जे अधिकारी आहेत ते सगळे कराडांच्या मर्जीतले आहेत, त्यांच्या आशीर्वादाने तिथे आलेले आहेत आणि कुठच्याही परिस्थितीत ही एसआयटी चालणार नाही। सगळे अधिकारी जिल्ह्याबाहेरचे असावे, वेगवेगळ्या जिल्ह्याचे असावे, म्हणजे एक प्रकारचं जे कनायमन्स आपण म्हणतो ते होणार नाही।